घर मजबूत पाहिजे. मग फक्त बाहेरून सुंदर दिसणारं एलिव्हेशन नाही, तर कॉलम डिझाईन परफेक्ट असणं सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेत आपण सिव्हिल इंजिनियर अनुजा पानसरे यांच्या नोट्सचा अभ्यास करणार आहोत. हा खरोखरच खूप महत्वाचा विषय आहे. हो ना. आपल्याला वाटतं कॉलम म्हणजे काय, फक्त एक व्हर्टिकल मेंबर, पण ऍक्च्युली संपूर्ण बिल्डिंगचा लोड ह्याच कॉलमवर ट्रान्सफर होत असतो. बरोबर. कसे ना, आपण घराच्या बाह्य रूपावर लाखो रुपये खर्च करतो, पण ते म्हणजे माणसाने घातलेले सुंदर कपडे आहेत, आणि कॉलम हा घराचा सांगाडा आहे. अगदी अचूक उदाहरण दिलं. म्हणजे जर तो सांगाडाच कमकुवत असेल तर त्या वरच्या कपड्यांचा काहीच उपयोग नसतो. पण तरीही लोक या सांगाड्यालाच अडचण मानतात. हो. आणि अनुजा यांच्या नोट्समध्ये एक खूप मजेशीर पण भयानक गोष्ट आहे. अनेक लोक इंजिनियर्सना अगदी सहज म्हणतात, अहो मॅडम, थोडा कॉलम लहान करा ना, जागा वाढेल. हो, हे खूप ऐकायला मिळतं. म्हणजे लोकांना वाटतं हॉलमध्ये थोडी जागा वाढेल, पण लक्षात ठेवा, एका चुकीच्या कॉलममुळे फ्युचरमध्ये क्रॅक्स, सेटलमेंट आणि मोठा स्ट्रक्चरल रिस्क येऊ शकतो. बापरे, म्हणजे खरंच एवढा फरक पडतो का थोडासा कॉलम लहान केला तर? अरे, खूप मोठा फरक पडतो. हे बघा, कॉलम म्हणजे फक्त एक उभा खांब नसतो, तो एक रस्ता आहे. छताचा म्हणजे स्लॅबचा सगळा भार बीमवर येतो आणि तिथून तो हजारो टन भार कॉलमद्वारे थेट जमिनीत जातो. अच्छा, म्हणजे वजन ट्रान्सफर करण्याचा तो मुख्य मार्ग आहे. एक्झॅक्टली. जर तुम्ही कॉलमची साईज कमी केली तर त्या अवाढव्य लोडसाठी तुम्ही तो रस्ता अरुंद करत आहात. लोड पेलण्याची क्षमता कमी झाल्यामुळे जमीन खचते. यालाच आपण सेटलमेंट म्हणतो. आणि जिथे सेटलमेंट होते तिथे भिंती अक्षरशः फाटतात. बापरे, म्हणजे थोड्या जागेसाठी केवढी मोठी रिस्क. पण मग इंजिनियर्स हे टाळण्यासाठी कॉलमची साईज नेमकी ठरवतात कशी? 2 मजल्यांसाठी असाच कॉलम पाहिजे असा काही अंदाज असतो का? अजिबात नाही. कॉलम डिझाईन करताना आम्ही फक्त त्याची साईज ठरवत नाही. या सगळ्यामागे एक खूप गुंतागुंतीचं गणित असतं. अनुजा यांनी सांगितल्याप्रमाणे 5 महत्वाच्या गोष्टींचा विचार करूनच कॉलम डिझाईन फायनल केलं जातं. कोणत्या 5 गोष्टी? पहिली गोष्ट म्हणजे बिल्डिंग किती मजली आहे. ते तर सगळ्यात बेसिक आहे. हो. दुसरी गोष्ट, तिथली सॉइल बिअरिंग कॅपॅसिटी किती आहे, म्हणजे मातीची क्षमता. तिसरी, बीम आणि स्लॅबचा लोड किती येतोय. 1 मिनिट, इथं मला शंका आहे. मातीचा खरंच एवढा फरक पडतो? जमीन तर जमीनच असते ना? तिथंच तर खरी गोम आहे. प्रत्येक मातीचा प्रकार वेगळा असतो. म्हणजे काळी माती पावसाळ्यात फुगते आणि उन्हाळ्यात आकुंचन पावते, पण खडकाळ जमीन खूप स्थिर असते. अच्छा. जर माती भुसभुशीत असेल तर कॉलमचा पाया खूप रुंद करावा लागतो, जेणेकरून इमारतीचा वजन एकाच बिंदूवर न येता समान प्रमाणात विभागला जाईल. भारी. म्हणजे मऊ चिखलात पेन्सिल हील घालून चालण्यापेक्षा फ्लॅट चपल्या घातल्या तर आपण रुतत नाही, तसाच काहीसा प्रकार आहे. अगदी परफेक्ट उदाहरण. मातीची क्षमता समजली की मग चौथी गोष्ट येते, तो एरिया कोणत्या अर्थक्वेक झोनमध्ये येतो, म्हणजे भूकंप क्षेत्र. भूकंपाचा धोका. मग अशा वेळी काय करतात? कॉलम फक्त जास्त जाड करतात का? नाही, नुसती जाडी वाढून उपयोग नसतो. कॉन्क्रीटमध्ये प्रचंड वजन पेलण्याची ताकद असते, पण लवचिकता नसते. भूकंपात इमारतीला झटके बसतात. तिथे मग 5वी गोष्ट येते, तिथे स्टील रेन्फोर्समेंट म्हणजे लोखंड किती लागेल. लोखंडामुळे कॉलमला थोडं वाकण्याची लवचिकता मिळते आणि तो न तुटता धक्के सहन करू शकतो. म्हणजे या सगळ्याचं प्रॉपर कॅल्क्युलेशन केल्याशिवाय डिझाईन फायनल होत नाही. हे ऐकल्यावर एक गोष्ट क्लिअर होतीये, जर माती, लोड आणि भूकंप क्षेत्र प्रत्येक जागेनुसार बदलत असेल तर शेजाऱ्याचं घर बघून आपल्या कॉलमची साईज ठरवणं हे अक्षरशः अंधारात तीर मारण्यासारखं आहे. 100%. म्हणूनच घराच्या सेफ्टीवर कधीच कॉम्प्रोमाइज करू नका, कारण स्ट्रॉंग फाउंडेशन आणि प्रॉपर कॉलम डिझाईन म्हणजेच सेफ होमची गॅरंटी. नक्कीच. अनुजा पानसरे यांच्या या नोट्समुळे घराच्या बांधकामाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. सिव्हिल इंजिनिअरिंगबद्दल अशाच प्रॅक्टिकल टिप्ससाठी लोक नक्कीच त्यांना फॉलो करू शकतात. हो, खूपच उपयुक्त माहिती आहे ही.